शकत नाही. काय असेल तर मरतो तर पडतो. दररोज एका देवाला बोंबला हिंडतो. तू का सुधरायचंय? अय काशीला जाणारी याडपट नीट आहे का? काशी बिशीला जाणारी याडपट नीट आहे का? काशीचा नियम माहिती काय तुम्हाला? काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं असा नियम येतो. हे बावळाट क्वालिटीचं काशीला गेलं आणि मी दाव्याचं खात नाही. कानपाट फोडीन तुला जायलाच कोणी सांगितलं होतं? झक माराय गेला काशीला तू. बरं काशीची हौस आपल्याला नाही लई येत लय दरिद्री. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. चालली येईन नाक गचपान घेऊन काशी. आमच्या महाराज मंडळीचा लोक काशीला नेणं धंदा आहे. पैसे निघत्या आणि दिवसही निघत्या. उरलेल्या पैशाच्या बायकोला गात राहा. दोन्ही काशा खुश. ही काशी खुश. मी अजून काशीला गेलो नाही महाराज. गेलोय नाही जाणारही नाही. मी अजून गेलो नाही काशीला. मी गेलोय नाही जाणारही नाही. तुम्ही नेलं तरी जाणार. माना नाही तर नका माणूस. चिंता बिंता करायची नाही. अभंगातला पहिला मुद्दा मागणी पर घेण्याचं कळलं. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. कटीवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप. येताना आपण काय आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलाद काय लई सुईची नाही. त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं काही काम नाही. आपले दिवस मजेत घालवायचे. त्या दिवशी किक बसेल त्या दिवशी द्यायचं. आपण पैदा केलेली अवलाद सुखी झालीच पाहिजे ही अपेक्षा आपण करायची नाही. मग माझ्या पोराला मी घरच बांधून ठेवलं पाहिजे, माझ्या पोराला बंगलात बांधून ठेवलं पाहिजे. ते इतक्या लायकीचं नाही का ते आपली इस्टेट सांभाळू शकेल. आपल्याला अंदाज आलाय. आपला माल भंगार आहे हे आपल्या ध्यानात आलंय. त्यामुळं लई न्याट लावायची काही गरज नाही. आपण टेप लावून वाढवायची आणि त्यानं टेप लावून इकायची. काय उपयोग आहे त्याचा? आपण पाणी घालून दूध इकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची. काय उपयोग काय त्याचा? ज्ञानोबारायने एक ओवी लिहिली. बऱ्याच दिवसानं बांधून राहिलेली गाय जर सुटली आणि ती जर घासात गेली तर ज्ञानोबाराय म्हणले ती घास खात नाही, ती तुडीत हिंडती. काय झालंय? ज्ञानोबाराय म्हणले ती गाय भांबावली. काय खाऊ? घास खाऊ का मका खाऊ? मका खाऊ का ऊस खाऊ? ती गाई भांबावली. ओवी पहा किती सुंदर आहे. हिरवा चारा भांबवे पशु. ज्ञानोबाराय म्हणले हिरवा चारा पाहिली होती गाय जशी भांबवली तशी आता लशी लोक भांबवलीत. भांबेल लोक आहे ते. जीसीबी घेऊ का धाबा टाकू? धाबा घेऊ का पेट्रोल टाकू? पेट्रोल पंप टाकू का बायको दुसरी करू? बायको दुसरी करू का तिचीच बहीण करू? भांबवली. पैसा झाला मोकारण, भेजा झाला कमी, माल झाला मोकारण, बुद्धी झाली. बरं पैसे यायला काही टाइम नाही ना. 33 बाय 33 15 लाख. फक्त एक गुंठा वाजा करायचा. 33 बाय 33 वाजा 15 लाख. कापून टाकीन, फाडून टाकीन. मोटरसायकलवर बसला, कुत्र्याला लाथ आणतो. त्याचा बाप पिसाळेल ना. माझाटून गेलं ते. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ. भांबवली जनता. आणि भांबवलेली जनता जाग्यावर यावा म्हणून तर सप्ताह करायचा. सप्ताह का करायचा? आम्हाला श्रीमंत म्हणून करायचं नाही. आरशावर आलेली धूळ पुसल्याशिवाय चांगला चेहरा सुद्धा सुंदर दिसत नाही. आरशावर जर धूळ आली असेल तर देखणा माणूस सुद्धा सावळा दिसतो. त्याच्याकरता धूळ काढून टाकली पाहिजे. सप्ताह म्हणजे तुमच्या माझ्या अंतकरणात अहंकाराची चढलेली मस्ती जिरवण्यासाठी सप्ताह आहे. सप्ताह का करायचा? कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंता काय करायची नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तू डोक्याला ताण करू नको. तूच पप्प्याचे बिस्किटं खातीन. तू काय पप्प्याची चिंता करते? तू मोकळ्या मनाने जा. वाटलं तर जय विठ्ठल झाल्या झाल्या जाय आजच. काय तू या वाचून आडलं नाही इथं. माझ्याशिवाय पप्या राहत नाही. पप्या राहतोय भाकर कुठे ना. तू न सांभाळता जीवन दाखव. या जगात कुणाचं वाचून राहिलं नाही. सगळ्या जगाचा सांभाळ देव करतो. तुम्ही निवांत राहायचं.
महिला मंडळ डिसेंबरमध्ये मुलाचं लग्न झालं. डिसेंबरमध्ये मुलाचं लग्न झालं तुमच्या. मार्चमध्ये सुनबाईला 3रा महिना लागला. बरोबर आहे ना? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. पूर्वी लग्न झाल्यावर 2 वर्षानं पोरं व्हायची. आता लग्नाच्या वाढदिवसाला पोर 42 दिवसात राहते. तुम्ही हिशोब करा. 1 दिवस सुद्धा आपल्या कोणी हिशोबात मागं पुढं होणार नाही. ते सुनबाईला 3रा महिना लागला. नीट आहे का बरं का? सोनोग्राफी केली, डॉक्टरकडे नेलं, सोनोग्राफी केली. डॉक्टरने सांगितलं बा बाळाची वाढ योग्य आहे. मग आता तुम्ही सुनबाईची काय घ्यायला लागल्या? काळजी. हां, जिना चढायचा नाही, भारी वजन उचलायचं नाही, जोरात चालायचं नाही, हलकं खायचं नाही. हलकं म्हणजे भात, चपाती, वरण असं खायचं नाही. नळ्या, बोंबील, बॉम्बलाचा नुसता रस्सा प्यायचा तिनं, दुसरं काही खायचं नाही. का? आतला गेडी बॉडीगार्ड झाला पाहिजे ना. ती जी खायची ठेप, तिनं निवांत झोपायचं, चालायचं नाही. मग डोहाळे जेवण झालं तिचं. डोहाळे जेवण, सजवली बिजवली, पोट पुढे येईल, मंडवळ्या बिंडवळ्या, मेकअप बिकअप, आय फोटो, अख्खं गाव जेवाय. डोहाळे जेवण झालं. 9वा महिना लागला. तिला कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने तोंड बारीक केलं. अवघड आहे, आडवा आलंय. या 15 वर्षापासून पोरं सरळ येतच नाही महाराज. काय झालंय? आडवं नाही तर उभं. मग काय आतमध्ये रेंज गेली का काय? काय कळा ना. बाळ बाहेर आलं. डॉक्टर म्हणले सिझरिंग करावं लागेल. केलं. लय बारीक आहे का बरं का? बोगस नाही. ओवी गाठ्याच्या बाहेर नाही. मी किती बोललं तरी त्याला ओवी असणारच, गाठ्यातलं प्रमाण असणार. ते बाईला डोहाळे लागे. बाळांतीन झाली, 16 टाके पडले. बाळ बाहेर आलं. 71,000 रुपये बिल झालं डॉक्टरचं. म्हणजे डॉक्टरचा स्लॅबच पडला तेवढं. हे पोरं आडवं आलं का त्याचा स्लॅब पडला, दुसरं पोरं आडवं आलं का त्याचा कलर झाला. एका त्या म्हाताऱ्याचा डोळा गेला का त्यानं फ्रीज घेतलाच. हे असं झालं. बाळांती झाली, ठेप सुरू झाली. त्या घरात मांजर होती. मांजर तिची काही सोनोग्राफी झाली नाही. डोळे जेवण झालं नाही. सिझरिंग झालं नाही. खायचे पथ्य नाही. तिला 3 बाळं झाली. हिला 71 घालून तिला रुपया खर्च नाही. मग बोला बसलेली माणसं, दोघात देखणं बाळ कोणचं? मांजरीचं. का? मांजरीच्या आईच्या जिभेमध्ये इतकी ताकद आहे का तिनं पिलावरून जर जीभ फिरवली तर सोन्यासारखं पिलू चमकतं. किती सुंदर घाण पिलू असू द्या, पण ते पिलू आईच्या जिभेत इतकी ताकद आहे, संतांच्या वाणीत इतकी ताकद आहे का किती पाप्याला उद्धारू शकतो. 3 शब्द सांगतो. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे. जगाला सुखी करण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायातल्या तत्वज्ञानात आहे. आणि एकदा ते ज्ञान आलं का अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199 आणि ओवी नंबर 200, लोखंडाचं सोनं होईल, त्याचं परत लोखंड होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं परत दूध होणार नाही. ऊसाची साखर होईल, त्याचं परत ऊस होणार नाही. एकदा हृदयातला देव कळला की दुःख त्याची गाठ घेणार नाही. महिला मंडळ मांजरीला पिलू झालं, 3 झाले. पण जगातलं आश्चर्य ऐका,
मांजरीच्या पिलाला जन्माला आल्याबरोबर दृष्टी नाही तरी त्याला आईचं स्तन सापडावं लागलं नाही. बरोबर आईच्या स्तनाला जाऊन बिलगलं ते, दृष्टी त्याला नाही. मांजर फिरवती घर ए आता मांजरीला काय पोटभर खायलाय का? मिळालं कुठं दूध? आता दूध तर जवळजवळ मिळतच नाही. उंदरही राहिले नाही स्लॅबच्या घरामुळे, उंदरही गेले. मग तिला कुठं कुठं एखादा उंदीर सापडला, कुठं भाकरी सापडल्या, ती 7-8 घरं फिरते, कवडीची ठेप नाही. इकडं हिच्या हाताला सॉक्स, पायाला सॉक्स, घरात चप्पल, घरात AC, मालिका कंटिन्यू चालू, कानाला स्कार्फ, अजिबात हवा लागता कामा नये. एकदम कंडिशन. जेवण जाग्यावर, पाणी कोमट, गार पाणी नको, पाणी कोमट, दूध गरम, साखर प्रमाणात, खाणं पिणं आयशा आरामात, घरातून हालायचं. जेवण आंघोळ निवांत 10-10:30 वाजता, बाळ झोपल्यावर. टेप, हाताला सॉक्स, पायाला सॉक्स, प्रत्येक बोटाला वेगळा सॉक्स. एवढा असून एकच पोरग. मांजर जर फिरून आली आणि ती जर पिलांना पाजायला लागली तर पाय पसरून देते आणि तिन्ही पिलं सणा पेत्या. पोटात अन्न नाही पण तिन्ही पोरं गुबगुबीत. आपली सगळी ठेप. तिला डिंकाचे लाडू, खोबरं किसा, साखर टाका, लाडू बनवा, काय येड्याचा बाजार. आणि एकच पोरग कुपोषित. पोटीचा बांगला पोर कुपोषित, पोटात मोठं, बिंबीला गाठ, अशी बिंबी त्याची. तरी त्याची आई म्हणली मैं वाघाला पिलू झालं. अगं बाई तुया वाघाला बिबट्या झाला, बिबट्या पिलू काच झाला. अरे लाकडातला किडा, गाळातला बेडूक, पाण्यातला मासा, सगळ्याला मीच सांभाळतो. म्या बोलविल्या. कशाला वळवळ करायची? हे सगळं करतो. कीर्तनातला दुसरा मुद्दा आणि अखंड सत्यातल्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत मार्मिक मुद्दे झाले. तर अभंग कोणाचा एक, चिंता करायची नाही 2. आणि सप्त्यामध्ये पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं. का 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 शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, धन शुद्ध होईल दानाने. दान करीचा. आता या साहेबांनी दान केले ना, कधीच पठ्ठ्याला कमी पडणार नाही ध्यानात. कधी. आता जेवढं तुम्ही दान करा ना 1,000 लाख, पुढच्या सप्त्यापोत तुमच्याकडे 2-3 लाख बॅलन्स राहतील. आपलं वाक्य आहे, पहा तुम्ही मोजून पहा पुढच्या वर्षी मी सप्त्याला हे पण. हा, आपलं तोंडातले वाक्य कधी खोटं ठरत नाही. अजून तर नाही बा. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको मिळणार नाही. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसायला. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल, बायको नाही. चला चिंता नाही. पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं, दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणारांचं. मग पंगत कोणी घालेल? जेव्हा माणसं नको. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, जितके तुम्ही पंगत घालणाऱ्याला पुण्य देतात तितकं जेवणाऱ्याला दिलं पाहिजे. का का लग्नाला आमंत्रण नसलं तर जाऊ नका, लग्नाला आमंत्रण नसलं तर जाऊ नका, साखरपुड्याला आमंत्रण नसलं तर जाऊ नका, पण सप्त्याचं कानाव पडलं तरी गैरहजर राहू नका. आणि सप्त्याच्या कालाला आल्यावर 2 घासका व्हायला पण खात जा. प्रसाद येतो, इथला प्रसाद आहे. पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं, दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणारांचं, आणि तिसरं कौतुक करावं ते एवढ्या मोठ्या समाजाला पंक्तीला वाढणाऱ्या तरुण मंडळाचं. कारण हे सप्ते बिबते सगळे पोरांमुळेच होत आहे. कमिट्या फिमिट्या काही करती नाही. आता एवढंच खरेची आई मिली नाही तर कोणता दिंडी मालक कधी हरिपाठाला आहे?
ही दिंडी मालक दिंडे नेतात नाही, हरिपाठाला नसतात. मला हरिपाठ करणारे दुसरेच, हे फक्त चहा कॉफी रिलॅक्स. त्रास होतो त्यांना, त्रास. त्यांना फार त्रास होतो. ते फक्त पाया पडायचे पैसेच गोळा करतात. दिंड्यांमधले 90% कामं पोरं करतात आणि सप्त्यांमधले 95% कामं पोरं करतात. आणि जुन्या मंडळीला सांगतो, जरा पोरांना सांभाळून घ्यायचा. ही जुनी मंडळी इतकी नंगाट, लय खोडीची हो. पोरानं टाळ घेतला का माताड उठलं घाप. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावर या. काय तुया नादी लागत, बाईच्या नादी लागन पण तुया नादी लागायचा नाही. इथून पुढं पोरांकडून करू. आणि एक वाक्य सांगा, तरुण एक शक्ती आहे, एकत्र आली तर क्रांती आहे. हे उद्या तुमचा काला झाला, 20,000 लोकांना, पोरांना संघच वाढणार, लोक संघच, सगळ्यांना जेवण मिळणार. ही तरुण शक्तीमुळे होतं. प्रत्येक ठिकाणी तरुणाला थोडा आधार देत जा. सप्त्याची मिटिंग घेताना पोरांना बोलीत जा. 2-4 पोरं मिटिंगला असावा. त्यांच्याकडे कारभार नका देऊ, पण ते कधी चुकीचं सांगतील, कधी चांगलं सांगतील, फायद्याचं आहे असेल. 9 लोकांची ग्रामपंचायत असल्यावर 2 याडपाटका होईना बाया घ्यावा लागा. त्या बाई चाल ग चाल, कोठा पोरा होईना चाल, तिला ज्याला सई सई कुठेच थुका लाव पण ये. आणि 26 जानेवारीला झेंड्याजवळ उभी राहिली, राष्ट्रगीतच पाठ नाही. झेंडा खाली घेऊन हिला वर न्यायला पाहिजे. काय कर, खरेची आई मिली मला. काय झालंय, हे चॅनल, व्हॉट्सअप, टिकटॉक याच्यामुळे लोकांच्या नको त्या गोष्टीच्या प्रसिद्ध्या मोकार झाल्या. हे चॅनल फिनलवाले इतकी विचित्र लोक असतात महाराजी. हे आता 2 तास कीर्तन नेणार, पण अख्खं नाही टाकणार युट्यूबला. नाही 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 नाही, माझं एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाकणार. हे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी मंडळी. पैसे हे कमावणार आणि इज्जत आपली घालव. इंदुरीकरच्या युट्यूबवर कोट्याधीश झालेत काही. मला अजून वढाया बिडी मिळाली नाही, पण हे कॅमेरावाले इंदुरीकरच्या युट्यूबवर महाराज दिवसाला 40-30 लाख लोक पाहतात रोज. कोटी कोटी लाईक आहे त्याला. बरं ते नुसते आपल्याकडे नाही लाईक, बाहेरच्यांचे मागच्या वेळेस, मागच्या आठवड्यात मिलियन लाईक आहेत. मिलियन, करोड बाहेरच्यांचे, आपले नाही. आपले तर आहेच, ते बाहेरची म्हणतात ही वस्तू पाहायची कशी आहे. आणि कधी ध्यानात ठेवायचं महाराज, समाजामध्ये अपप्रचार होईल असे क्लिपा कधी टाकूच नाही. हे टाकणारा नाही विचार करा. संप्रदाय, धर्म, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, कीर्तनकार मंडळी यांना कुठं कलंक लागेल या गोष्टी दखलच घेतली पाहिजे. दखल घेतली पाहिजे. एखाद्याने शिवाजी महाराजांबद्दल क्लिप टाकली, डिलीट करून टाकली पाहिजे. संभाजी महाराजांबद्दल क्लिप टाकली, डिलीट करून टाकली पाहिजे. तिला फॉरवर्ड करता कामा नाही. आणि टाकणारा रिपीट केला पाहिजे. टाकणारा रिपीट केलं पाहिजे. कारण हे राष्ट्र शिवाजी संभाजीचं राष्ट्र आहे. हे तुकोबा ज्ञानोबाचं राष्ट्र आहे. इथं तुकोबा ज्ञानोबा आहे. इथं रेडाच वेद बोलला, तू याडपाट कोण? इथं गाठा दगडाला ठरलाय, तू कोण? अरे वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ वाघ वाघ, गोवा नाही. वाघ कळत तुम्हाला? वाघ वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उताना, झाला चित्ता. सकाळी लागला 5 उष्णे मागा, झाला बिबट्या. आपली गाजी भंगरी वाघ हे. हे रक्त 96 कुळे मारा. हे मोडल पण वाकणार नाही असं रक्त. इथं कधी बी संप्रदायाला कलंक लागेल असं वाक्यच नको आहे.
तुमच्याकडे सगळं आहे, ऐ सगळं आहे, काय रोग नाही झाला कोणाला? बोला पटकन. फ्रीज आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, गॅस आहे, लायटर आहे, शेगडी आहे, बर्नर आहे, पप्प्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, प्री, गुलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हिटर, पिठर सगळं आहे. लाटणं, पळपट, फुकणी, उशी, तवा, संडास, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वरगळं, उशी, गादी, तक्क्या, नळ्या नळ्या सगळं आहे. पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्या घरात सगळं आहे पण एक गोष्ट नाही, नाही तिचं नाव सुख आहे. यावर तुमचं मत काय? तुम्ही आजारी का? मग काय बोलायला काय रोग झाला का? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुमच्याकडे सगळं आहे पण सुख नाहीये. यावर तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. म्हणजे सुख. हा आता आता सावध राहा बरं का. आता घुसलो आपण, त्यांनीच कबूल केलं. आता सुख नाही, नाहीच आहे ना. माझ्या घरात नाही, तुमच्या घरात नाही. नाही आता माझं तुमचं घर एकच आहे, फक्त मी उभा आणि तुम्ही बसेल. आपलं कीर्तन म्हणजे मी फक्त तुमच्या मुलासारखं आहे, फक्त तुम्ही माझ्या वडिलांसारखे, एवढंच. कीर्तनात काय, माझं कीर्तन म्हणजे म्हातारे माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकी तुमचा मित्र म्हणून ऐकायचं. ते काल खरं, आज खरं, उद्या. मी काय लय पंडित आहे का? फक्त उभा आहे. मला काय वांग कळत आहे? फक्त संतांची भाषा जेवढी असेल तेवढी तुमच्या पुढं मांडायची. आपल्याकडे तरी काय, साळुंकी मंजुळ बोलत असे, तो करून घेणार आहे. कंबर बांधलो, तो बोलायला बुद्धी दिल तसं बोलायचं. आपण माठेचेत ना का? आपण लय पंडित आहेत नाही. आणि जो स्वतःला पंडित समजतो तो साधू असू शकत नाही. ओव्या त्याला नव्या द्या, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशेपण मिरवी जगा. असं नाही चालत. बायको करायची नाही, टिकटॉक पाहायचं, याला कोणी पद्धत आहे का? मग बायकोच कराय काय अडचण तुला? उगाच आपल्या बावल्याचा बाजार करीत राहिला. तुमच्या घरात सगळं आहे, काय नाही, सुख नाही. आता बोला पटकन. सुख नाही का आपण सुखासाठी प्रयत्न करीत नाही? सुखासाठी प्रयत्न करतोय. सप्तक आहे, सुखाचाच प्रयत्न आहे. दिंडी, सुखाचा प्रयत्न आहे. आपण सुखासाठी प्रयत्न करतोय. तुळशीला पाणी घालतोय, गाईला घास घालतोय, पाहुण्याला चहा देतोय. जेवढी सेवा आपल्याला करता येईल तेवढी आपण करतो. आता बारीक आहे का? तुम्ही मी सगळे सुखासाठी प्रयत्न करतोय, पण घोटाळा असा आहे, सुख काय आपल्याला मिळत नाही. याचं उत्तर सांग का? आपण प्रयत्न करीत नाही असं नाही हो. ज्याच्या सुख आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही. सुख ज्याच्यात आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही. कोणतं? याचा अर्थ आता आपल्याला सुखाची गरज आहे का ज्ञानाची? बस फिट बसलं कीर्तन. कशाची गरज आहे? बस आता लागला करंट. आता करंट लागला म्हणजे तुम्हाला सोपं झालं. पण या जगात ज्ञानाची गरज आहे. पण ज्ञानी तर एक जणच आहे, देव. नावच आहे ज्ञानदेव. देवाचं नाव काय? ज्ञानदेव. बारावा. कशाची गरज आहे? बस फिट बसलं कीर्तन. आता आपल्याला गरज आहे, आता आपल्याला गरज आहे. ऐ ऐ ऐ आता आपल्याला गरज आहे. ऐ आता आपल्याला गरज आहे ज्ञानाची. पण ज्ञानी कोण आहे? देव आहे. मग आपल्याला कोणची गाठ घ्यावं लागेल? बस फिट बसलं कीर्तन. देवाची गाठ घ्यावा लागेल. पण देव डायरेक्ट भेटतच नाही. देवाकडे जायला दुसऱ्याची गाठ घ्यावी लागते. त्यांचं नाव संत आहे. तुम्हाला मिळवायचे सुख सुख आहे कशात? आता आपल्याला देवाची गाठ घ्यायची. पण देव हे कोणाशिवाय मिळू शकत नाही. बस फिट बसलं कीर्तन. संताशिवाय भेटत नाही. पण आता लय वादाचा मुद्दा आला. संत कोणला म्हणावा? भाकरी खात नाही, सफरचंद खातो. चहा पित नाही, दूध आणतो. हा भामटा संत झाला. मग संत कोण? 6 वाक्य सांगतो. 6. प्रतिज्ञेमध्ये संत श्रेष्ठ, प्रयत्नामध्ये संत श्रेष्ठ. ऐका एकाचं उत्तर. सोन्याला सुगंध आणील, खारा समुद्र गोड करीन, आकाशाला पायऱ्या करीन, उद्या सकाळपर्यंत पृथ्वी निक्षत्रिय पांडव करीन, आणि काही झालं तर शस्त्र हातात घेणार नाही. सगळ्यांच्या प्रतिज्ञा फेल. उभ्या जगाचा संसार सुखाचा करीन प्रतिज्ञा सफल.
रावणाची प्रतिज्ञा फेल, भीष्माची प्रतिज्ञा फेल, साक्षात देवाची प्रतिज्ञा सुद्धा फेल, पण संतांची प्रतिज्ञा सफल. सगर राजाचे 60,000 पोरं मेली, त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी किंवा जिवंत करण्यासाठी गंगा आणावी लागली. गंगा तिघांनी आणली. अश्मान गेला परत आला नाही, दिलीप गेला परत आला नाही. भगीरथानं गंगा आणली, पण ज्ञानोबा तुकोबानं ज्ञानाची गंगा आणली. यारे यारेला आणतो. तिसरा ऐका, कुबेर धनवान आहे पण त्याच्या धनाला नाश आहे. चंद्र शीतल आहे पण त्याला डाग आहे. सूर्य तेजस्वी आहे पण त्याला अस्त आहे. हनुमान बलवान आहे पण संत महाबलवान आहे. आणि गंगा पवित्र आहे पण संत अंतर्बाह्य पवित्र आहे. एवढे 8 वाक्य ध्यानात ठेवा. मग तुम्हाला जर देव भेटायचा असेल आणि सुख जर पाहिजेच असेल तर सांगा देवाला, देवा आता तू माझी गाठ घेऊ नको. मग देव मिळवण्यासाठी ज्यांची गरज आहे ते कोण आहेत? संत आहेत. मग ते संत कसे आहेत? कृपाळू आहात. तुम्ही नुसते कृपाळू नाहीये, सज्जन आहात. आणि इथं सज्जन वेगळा, कृपाळू वेगळा. महिला मंडळ, तुमचा भाऊ आणि आमचा भाऊ संगत जेवायला बसला, तुम्ही भजे वाढायला आल्या. लबाड बोलायचं नाही. एका वहीनं भज तुम्ही जास्त कोणाला द्याल? कोणाच्या? तुमच्या का आमच्या? आमच्या भावाला. एवढं पुण्यवान नाहीचे तुम्ही. तुम्ही तुमच्याच भावाला देणार का? आम्ही मेलो तेल वाहू, तुम्ही काढा भजी. याचा अर्थ तुम्ही सज्जन आहे का? मिटला विषय. म्हणजे तुम्ही सज्जन नाही. चला, गुरुवार केले मागच्या महिन्यात, 4च्या 4 क्लिअर केले. काही वागण्यात फरक? वागण्यात काही फरक झाला तुमच्या? नाही. मग काल झक माराय गुरुवार केला. उगाच आपले उपास करायचे. याचा अर्थ तुम्ही कृपाळू नाही, सज्जन तर नाही. मग तुम्ही हाय कोण? चला आता 2 मिनिटात तुम्ही आपल्याकडे आपल्या भावाने पैसे उसने मागितले, साडूने पैसे उसने मागितले. तुम्ही कोणला हा म्हणाल? भावाला म्हणणार पाहू रविवारी बँक बंद राहती, आणि साडूला म्हणणार लगेच घेऊन जा. लहानाले पोरं, ए बरे हो, आपली मम्मी जास्त वेळा आत्याला फोन करते का मावशीला? मावशी. फायनल. लहानाले पोरं पटकन, आपल्या घरी जास्त वेळा काका येतो का आत्याचा नवरा? काका. करेक्ट. तुमचं जास्त प्रेम आत्याच्या नवऱ्यावर आहे का काकावर? काकावर. बास. कृपाळू सज्जन. हा, लहान पोरं सरळ बसा पटकन, बैठे बैठे सावधान, आणि जोरात बोलायचं, घाबरायचं नाही. आपले पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरत्या? मम्मीला. करेक्ट. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, जोरात बोला. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? कृपाळू सज्जन. हा, पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. मग जोरात सांगा, आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला? पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात, घाबरायचं नाही. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख का पोरगी? आई. करेक्ट. मग आता जोरात सांगा, पार रोडला ऐकू गेलं पाहिजे. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि
हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. अरे संत किती कृपाळू, देवापेक्षा कृपाळू. एक वाक्य सांगा, देव मारतो संत तारतात. देव पाप्याला मारतो पण देवाचं एक ब्रीद आहे, पाप्याला मारतो पण शरण येणाऱ्याला उद्धारितो.